श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 813. आपण गेल्या कथा चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्र आणि मारुती रायाचा या भेटी पश्चात जेव्हा प्रभू रामचंद्राने हनुमंताला पूर्ण आश्वस्त केलं की तू मला लक्ष्मणापेक्षा देखील दुपटीने प्रिय आहेस, हनुमंताला आलिंगन दिलं, आपल्या प्रेमाश्रूंनी त्याला अभिषेक घातला. तत्पश्चात हनुमंत प्रभू रामचंद्रांच्या समोर युक्तिवाद करतोय की प्रभू, इथं या पर्वत राशीवरती सुग्रीव नावाचा किष्किंधा कांडचा निष्कासित राजा राहतोय. तो आपला परमदास आहे. आपण त्याच्याशी मैत्री करावी, त्याला निर्भय करावं. प्रभू रामचंद्र म्हणतात की त्याच्या मैत्रीचा हेतू तो काय. यावरती हनुमंत त्यांना सांगतो की सीतादेवीचा तो शोध करेल आणि त्यासाठी जिकडं तिकडं कोट्यावधी वानर अस्वल दळाला तो पाठवून देईल. यातून आपण समर्थांच्या महंताचं हे संघटन कौशल्य कसं असतं हे या हनुमंत चरित्रातून पहिल्या टप्प्यावरती समजून घेतलं. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला आपल्या पाठीवरती हनुमंताने आसनस्थ केलेलं आहे आणि त्यांना घेऊन तो सुग्रीवाच्या दिशेने येऊ लागलेला आहे. जेव्हा सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांना आपल्या दिशेने येताना पाहिलं तेव्हा त्याचा जन्म तो अत्यंत धन्य झाला आहे या भावनेमध्ये प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला पाहू लागलेला आहे. त्यासाठी आपण काल समर्थांचं रचलेलं आणि गंदे महाराजांनी गायलेलं धावरे रामराया किती अंत पाहासी, अर्थातच मला उत्स्फूर्तपणे त्यावेळेला गाण्याची ती इच्छा झाली. तर त्यामध्ये जो अत्यंत महत्वाचा गाभा आहे की मारुती स्कंदभागी शीघ्र बैसोनी यावे, राघवे वैद्य राजे कृपा औषध द्यावे. असा हा राघव सुग्रीवाच्या दिशेने येतोय, परंतु कोणाच्या खांद्यावरून येतोय? सद्गुरु रूपी हनुमंताच्या खांद्यावरून येतोय. आणि हेच आम्हाला खऱ्या अर्थाने मर्म कळालं पाहिजे की सद्गुरु शिवाय राम आमच्या निकट येऊ शकत नाही. आपण सद्गुरूला शरण जावं, सद्गुरूला आपला भाव सांगावा. आणि जेव्हा सद्गुरू आपल्यावरती प्रसन्न होतो तेव्हा तो रामरायाला आपल्या जणू काही खांद्यावरती बसवून आपल्या उद्धारासाठी त्याच्या या कृपारूपी औषधाला घेऊन येतो. असं हे सुंदर चरित्र सज्जनो आपण ऐकत आहोत. आपल्या या दोह्यातील 2 चौपायांना अजूनही आपण नीट समजून घ्यायचंय. त्याचबरोबर आपण आज पुढील दोह्याचं देखील गायन करणार आहोत. गोस्वामीजी गाऊ लागतात. किन्ही प्रीति कछु बीच न राखा, लक्ष्मण राम चरित सब भाषा, कह सुग्रीव नयन भरी बारी, मिलिहि नाथ मिथिलेश कुमारी, मंत्री न सहित इहाँ एक बारा, बैठ रहे हूँ मैं करत बिचारा, गगन पंथ देखी मैं जाता, पर बस परी बहुत बिल पाता, राम राम हा राम पुकारी, हम ही देखी दीन्हेऊ पटडारी,
मागा राम तुरत तेहि दीन्हा, पट उरलाई सोच अति कीन्हा। कह सुग्रीव सुनहु रघुबीरा, तजहु सोच मन आनहु धीरा। सब प्रकार करियहु सेवकाई, जेहि विधि मिली जानकी आई। सखा बचन सुनि हर्षे, कृपा सिंधु बलसीं। कारण कवन बसहु बन, मोहि कहूँ सुग्रीव सियावर। रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, आज सहज पूज्य राजेश्वरानंद सरस्वती यांनी हा मारुती सुग्रीव भेटीचा प्रसंग किती सुंदर रंगवला होता, त्याचं श्रवण घडलं. त्या महात्म्याचं आपण स्मरण करत करत त्यांनी ज्या एका विलक्षण रंजक पद्धतीने हा प्रसंग सांगितलेला आहे त्याचा थोडासा मागोवा घेऊयात. बघा, किती वेगवेगळ्या दृष्टीतून संतांनी रामकथेकडे पाहिलं हे तुमच्या लक्षात येईल. बघा, हनुमंताने सुग्रीवाची ओळख काय म्हणून करून दिली? नाथ सैल पर कपिपती रहही, सो सुग्रीव दास तव अहही. हे नाथ, या पर्वतराजावरती सुग्रीव निवास करतोय आणि तो कोण आहे? तो आपला दास आहे. यावरती पूज्य राजेश्वरानंद सरस्वतीजी से साकेतवासी आहेत, ते मिश्किलपणे रामाच्या भूमिकेतून हनुमंताला म्हणतात, अरे वा रे वा, कोण आहे? तो माझा दास आहे. असा कसा दास रे, की जो स्वतःवरती पर्वतावरती बसलाय उंचावरती आणि आपल्या चाकराला पाठवून देतो की जा माझ्या स्वामींना घेऊन ये. हा काही दास कसा म्हणायचा याला? परंतु हनुमंताचं हे बुद्धिमताम वरिष्ठम, त्याचं हे वाक्चातुर्य, त्याची ही प्रसंगावधानता, या सर्व गोष्टी आपल्याला शिकल्या पाहिजेत. बघा, श्री महाराजांच्या देखील जीवनामध्ये आपण काय बघतो? त्यांची बोलण्यामध्ये असलेली चतुराई, त्यांचा चाणाक्षपणा, अगदी त्या क्षणाला जे नेमकं बोलायचं ते वाक्य बरोबर श्री महाराज बोलून जायचे. हे सर्व गुणधर्म हनुमंताचे आहेत बरं का. हनुमंताने ऐकलं की आपण तर बोलून बसलो सुग्रीव दास आहे आणि अशा दासाचे आपण चाकर आणि आपण त्यांच्या स्वामींना बोलवायला आलो, ह्यावरती काय उत्तर द्यावं? यावरती पूज्य राजेश्वरानंदजी म्हणतात की हनुमंत रामाला म्हणाला की प्रभो, अहो, दोन प्रकारचे रोगी असतात बघा. एखादा रोगी असतो ज्याला ताप आलेला आहे, तो आपली कांबळ घेऊन पडलेला असतो खाटेवरती, नंतर म्हणतो आता सहन होत नाही, मला आता डॉक्टरकडे जायलाच पाहिजे, म्हणून आपली कांबळ अंगावरती घेतो, कसा बसा डॉक्टरकडे जातो, म्हणतो 2 दिवस झाले ताप उतरत नाहीये. डॉक्टर त्याला औषध लिहून देतो, तो औषध घरी येऊन आपलं घोंगडं घेऊन पडून राहतो, औषध घेतो, बरा होतो. आणि दुसऱ्या प्रकारचे ताप आलेले असे काही रोगी असतात की जे खॉटवरून उठूच शकत नाहीत. मग 2-3 दिवस झाल्याचा ताप कमी होत नाही हे म्हटल्यानंतर घरातला कोणीतरी मनुष्य जातो डॉक्टरकडे, म्हणतो अहो, आमचा असा अमुक अमुक पेशंट आहे, त्याला उठवतच नाहीये, ताप कमी होत नाही, आपल्याला विनंती आहे की आपण पेशंटकडे चलावं. मग डॉक्टरी व्यवसाय असल्यामुळं तो म्हणतो ठीक आहे, कुठे चला, असं म्हणून जसा वैद्य हा रोग्याकडे येतो. प्रभू, सुग्रीव हा दुसऱ्या प्रकारचा रोगी आहे, अत्यंत भयभीत आहे, त्याला खऱ्या अर्थाने भवरोग झालेला आहे, तो आपल्या जवळ येऊ शकत नाही. स्वामी,
म्हणून कालच्या समर्थांच्या पदामध्ये आपण म्हटलं ना की मारुती स्कंद भागी शीघ्र बैसोनी यावे, राघवे वैद्यराजे. बघा इथं देखील वैद्यराज आहे. कृपा औषध द्यावे. आजच्या काळामध्ये म्हणायचं तर सुग्रीव इज अ क्रिटिकल केस. त्याला लगेच उपचाराची गरज आहे. रामराया तू चल बाबा त्याच्यासाठी. प्रभू रामचंद्र हनुमंताची या मखलाशेमुळे किती प्रसन्न झाले असतील की हनुमंताच्या खांद्यावरती राम आणि लक्ष्मण बसून सुग्रीवाच्या दिशेने येत आहेत. बघा म्हणजे सद्गुरू जेव्हा आपल्या जीवनामध्ये येतो तेव्हा सद्गुरूच्या समवेत भगवंत देखील येतो आणि भगवंताचा दास अर्थात लक्ष्मण देखील त्याच्या समवेत येतोय. म्हणजे भगवंत आपलं भक्तिरूपी ऐश्वर्य घेऊनच जीवाच्या उद्धारासाठी प्रवेश करत असतो त्याच्या जीवनात. हे सर्व घडतं ते केवळ एका सद्गुरू कृपेने घडतं. या हनुमंत रूपी असलेल्या सद्गुरूच्या कृपा आशीर्वादाने प्रभू रामचंद्र आपल्या आयुष्यात येतो. सज्जनो, बिनु हरी कृपा मिलही नाही संता. हा संत आपल्या जीवनात येणं हेच रामाच्या कृपेचं लक्षण आहे. यातून एक खूप मोठा निष्कर्ष मी आपणास गुरुकृपेने सांगतो की संत आपल्या जीवनात आला, त्याची आपण कृपा प्राप्त केली, समजावं रामराया आता अगदी नजीक येऊन ठेपलेला आहे. आता आपल्याला कुठंच रामाला शोधण्यासाठी लांब जाण्याची गरज नाही. त्या संताला घट्ट धरून राहा. रामराया तुमचा पत्ता विचारत तुमच्या घरी येईल. आणि संताला घट्ट धरून राहणं म्हणजे तो ज्या नामामध्ये आहे त्या नामाला बिलगून राहणं बरं का. आज हनुमंताचं स्वरूपच नाम आहे हो. हनुमंत म्हणजे केवळ तुम्ही त्या वानर रूपामध्ये बघायला जाता हाच कदाचित आपला अट्टाहास आपल्याला हनुमंताच्या या वैश्विक रूपापासून दूर ठेवतो. हनुमंत म्हणजे चेतना आहे. हनुमंत म्हणजे चैतन्य आहे. हनुमंत म्हणजे नाम आहे. हनुमंत म्हणजे आनंद आहे. हनुमंत म्हणजे भजन आहे. नवे नवे हनुमंत म्हणजेच आपलं अस्तित्व आहे, आपलं जिवंतपण आहे. हनुमंताने प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाला आपल्या खांद्यावरती बसवून सुग्रीवाच्या दिशेने यायला सुरुवात केली. आणि सुग्रीवाने जेव्हा प्रभू रामचंद्रांना पाहिलं तेव्हा त्याने आपला जन्म धन्य मानला. अतिशय जन्म धन्य करी लेखा. अत्यंत धन्यता, अत्यंत कृतार्थता त्याच्या जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाने झालेली आहे. बघा यामध्ये देखील किती सुंदर सूत्र आहे. जेव्हा सुग्रीवाने रामाला पाहिलं म्हणजे आता हनुमंताच्या खांद्यावरती बसलेला राम हा सुग्रीवाने पहिल्यांदा बघितलाय का? नाही. त्याने सर्वप्रथम रामाला पाहिलं आणि आता हनुमंताच्या खांद्यावरती बसल्यानंतर तो रामाला दुसऱ्यांदा पाहतोय. पहिल्यांदा रामाला पाहिल्यानंतर त्याच्या मनामध्ये प्रतिक्रिया काय होती, काय विचार तो करत होता? अत्यंत भयभीत झाला तो. हनुमंताला सांगतोय की अरे बाबा बघ ते दोन तरुण सुकुमार कोण आहेत, कदाचित मला मारायला आलेले दिसत आहेत, मला फक्त तू इशारा करून सांग, मी या पर्वत राशीवरून पळून जातो. आणि दुसऱ्यांदा रामाला पाहतोय तेव्हा मात्र अतिशय जन्म धन्य करी लेखा. काय झालं रामामध्ये बदल? तोच राम आहे ना. परंतु पहिल्यांदा सुग्रीवाने रामाला पाहिलं ते सद्गुरु शिवाय पाहिलं आणि आता तो रामाला पाहतोय ते सद्गुरूच्या खांद्यावरती पाहतोय. आणि त्यामुळे या दोन वेगवेगळ्या प्रतिक्रिया. सज्जनो, सद्गुरू शिवाय राम अगदी आपल्या निकट जरी आला तरी आपल्या मनामध्ये भीतीच निर्माण करेल, परंतु सद्गुरूच्या सान्निध्यात त्याच्या खांद्यावरती बसलेला रामराया पाहिला तरच आपलं जीवन धन्य होऊन जाईल. सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांना जवळ येताना पाहिलं. त्यासरशी तो झाडावरून खाली उतरला आणि सुग्रीव
श्रीरामाच्या चरणी नतमस्तक झालाय. त्यांना तो अत्यंत आदराने विचारतोय. प्रभू रामचंद्रांनी आणि लक्ष्मणांनी त्याला जवळ घेतलं, त्याला आलिंगन दिलं. बघा, प्रभू रामचंद्रांनी आलिंगन देताना निदान काहीतरी त्या जीवाची अर्हता बघायला पाहिजे ना. परंतु बघा, आपण बऱ्याचदा बघतो की जर खालच्या ऑफिसरची सही असेल आणि जर तो ऑफिसर विश्वासू असेल तर वरचा साहेब फक्त त्याची सही बघतो आणि लगेच डोळे झाकून सही करून टाकतो. त्यांनी बघितलंय ना, मग बरोबरच आहे. हे जसं आपल्याला व्यवहारामध्ये दिसतं, त्याप्रमाणे ज्याला हनुमंताने आपल्याकडे शिफारस केलेली आहे त्याची मग इतर गोष्टींची चौकशी करायची मला गरजच नाही, कारण हनुमंताची शिफारस आहे त्यातच सर्व काही आलं. बघा, तसं सज्जनो, जेव्हा श्री ब्रह्मचैतन्य महाराज तुमच्या फाईलवर सही करतील ना, रामराया डोळे मिटून सही करेल तुमच्या केसवर. आणि हे श्री महाराज म्हणतात की मी रामाचा हात धरवून तुमचं काम करवून घेईन, पण गरज आहे त्याच्यावरती स्वामी शिक्का बसण्याची. राम नाम स्वामी शिक्का. आपल्या स्वामींचा शिक्का मोर्तब झाला पाहिजे की हा माझा ब्रह्मानंद, हा माझा खऱ्या अर्थाने शिष्योत्तम हे रामा आता हा तुझ्या पूर्ण कृपेसाठी तयार आहे. आणि त्यामुळे सुग्रीवामध्ये अनंत दोष असताना देखील हनुमंताने रामाकडे त्याची शिफारस केली आहे. आता हा देखील एक मोठा प्रश्न आहे की सुग्रीव जर परिपूर्ण नव्हता, सुग्रीवाचं जर मडकं कच्चं आहे, तर हनुमंताने रामाकडे त्याची शिफारस का करावी? किती प्रश्न येतात, किती उत्तरं येतात, खरंच काही कळत नाही. आपल्याशी हा तर माझा सहज संवाद आहे. त्यामुळे सज्जनो, या प्रश्नांना देखील मला तुमच्याशी शेअर करताना खूप आनंदच होतो. बघा, श्री महाराजांचं एक वाक्य मी जे आपणास नेहमी सांगतो की माझ्या गोंदवल्याला मी मोडक्या वस्तू दुरुस्त करण्याचा कारखाना काढलाय. सुग्रीव देखील एक मोडकी वस्तूच आहे, एक जीव आहे सामान्य. परंतु अशा जीवाचं शिल्प घडवण्यासाठी हनुमंताने सुग्रीवाला प्रभू रामचंद्रांच्याकडे त्याची शिफारस करून टाकली. याचं कारण सुग्रीव हे एक असं निमित्त होतं ज्याच्या आधाराने संघटन होणार होतं, ज्याच्या आधाराने हे राम कार्य मोठ्या प्रमाणामध्ये घडणार होतं. आणि सज्जनो, राम कार्य मोठ्या प्रमाणामध्ये घडण्यासाठी जरी त्या व्यक्तीमध्ये 4 दोष असले तरी देखील रामरायाकडे त्याची शिफारस सद्गुरू करतो. बरं, बघा, श्री महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ होतं त्यातील प्रत्येकाची योग्यता ब्रह्मानंदांच्या एवढीच होती असं आपण सप्रमाण म्हणू शकत नाही. आपण जेव्हा त्या प्रत्येक अष्टप्रधान असलेल्या लोकांचे चरित्र बघतो तेव्हा त्यांच्यामध्ये देखील पूज्य बाबांनी देखील त्यांच्या चरित्रातले काही काही कुमकुवत बाजू आपल्याला दाखवलेल्या आहेत. पण तरी देखील त्या व्यक्तींवर श्री महाराजांनी किती प्रेम केलं. त्यांना ते आपलं अष्टप्रधान मंत्रिमंडळ म्हणायचे. त्या प्रत्येकाच्या विचारांना श्री महाराज अत्यंत महत्व द्यायचे. याचं कारणच असं होतं की जरी ते गुणदोषांनी भरलेले असले तरी एक गोष्ट मात्र त्यांच्यामध्ये अत्यंत सारखी होती की त्या 8 जणांची श्री महाराजांच्या चरणी परम परम दृढ अशी श्रद्धा होती. बघा, आणि तेवढं एक क्वालिफिकेशन असेल ना तर मग कदाचित जीव हा जरी काही गुणदोषांनी भरलेला असला तरी रामराया त्या गुणदोषांच्याकडं जणू काही सद्गुरूच्या शिफारसीमुळं डोळे झाक करून टाकतो. बघा, त्यामुळे सुग्रीव जरी सामान्य जीव असला तरी त्याच्याकडे एक विलक्षण संघटन कौशल्य आहे आणि तोच या राम कार्याचा खरा दूत होणार होता. आणि त्यामुळे हनुमंताने ज्या क्षणी सुग्रीवाचं नाव रामासमोर ठेवलं, राम आणि लक्ष्मणाने त्यांना आलिंगन दिलं. आपलं मानवी मन कसं असतं बघा, जो सुग्रीव भयभीत होऊन काही वेळापूर्वी बसला होता, रामाला पाहिल्यानंतर अधिक भयभीत झाला. हनुमंत जेव्हा रामाला घेऊन यायला लागला तेव्हा प्रसन्न वाटू लागलं, त्याला अतिशय धन्य वाटू लागलं.
आता पुढं काय? कारण की मन असं आहे की ते कधीच पूर्णत्वाला पोहोचत नाही. जर ते पूर्णत्वाला पोहोचलं तर तो जीवच राहत नाही. सुग्रीवाने रामाकडे पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये एक विचार, एक आवड, एक मनोरथ निर्माण झाला. कपि कर मन विचार एही रीती, करियहि विधी मो सन ए प्रीती. सुग्रीव मनामध्ये विचार करतोय की हे विधाता, हे दोघं सुकुमार माझ्यावरती प्रेम करतील का? प्रभू रामचंद्रांच्या या लीला, श्रीकृष्णाच्या लीला जेव्हा आपण या सर्व वाचत असतो ना, तेव्हा आपल्याला देखील मनापासून असं वाटतं की तू रामराया मला कधी भेटेल का? कधी आपलं म्हणेल का? कधी त्याचा तो कोमल हाताचा स्पर्श आपल्या मस्तकावरून फिरेल का? आपण सामान्य जीव आहोत आणि आपल्या या सात्विक मनोरथांना आपण मनामध्ये आणणं यामध्ये चूक देखील काही नाही. परंतु सद्गुरु राया हे एक असं रसायन आहे ना आपल्या जीवनामध्ये की जणू काही कल्पवृक्षाच्या खालीच आपण बसलेलो आहोत. जेव्हा आपण सद्गुरूचे होऊन राहतो तेव्हा आपल्या मनामध्ये विचार यावा काय आणि त्या विचाराची पूर्णत्वा करण्याच्या दृष्टीने सद्गुरूचं नियोजन त्याच्या पुढे असावं काय? माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणते ना की सद्गुरूची कृपा कशी असते की पहिले कृपा जाते आणि मग त्या कृपेच्या मागून शब्द जातात. पहिल्यांदा जे पोहोचवायचंय ते पोहोचून जातं आणि मग शब्दांना प्रगटीकरणासाठी संधी मिळते. त्याप्रमाणे सज्जनो, मला वाटतं बऱ्याचदा आपल्या अंतरंगामध्ये देखील सद्गुरूच इच्छा निर्माण करतो आणि ती इच्छा निर्माण होण्याच्या आधी त्या इच्छेच्या पूर्णत्वाचं सर्व नियोजन तो करून ठेवतो. सुग्रीवाच्या मनामध्ये येतंय की राम लक्ष्मणाने आपल्यावरती प्रेम करावं. हनुमंत ही भावना सुग्रीवाच्या मनामध्ये आणण्याच्या आधीच त्या गोष्टीच्या पूर्णत्वाची सर्व तयारी करूनच सुग्रीवाला एका बाजूला उभे करतो, एका बाजूला राम आणि लक्ष्मणाला उभं करतो आणि काय, तब हनुमंत उभय दिसी की सब कथा सुनाई, पावक साखी देई करी जोरी प्रीती दृढाई. हनुमानजींनी एक अग्निकुंड आणलं. त्या अग्निकुंडामध्ये अग्नी प्रज्वलित केला. अग्नीच्या एका बाजूला प्रभू रामचंद्रांना उभं केलं, त्यांच्या मागे लक्ष्मणजी उभे आहेत आणि अग्नीच्या दुसऱ्या बाजूला सुग्रीव उभा आहे. आणि हनुमंताने पौराहित्य करावं त्याप्रमाणे हनुमानाने अग्नीची साक्ष ठेवून सुग्रीवाची आणि रामरायाची मैत्री घडवून आणली. त्या दोघांमध्ये एक दृढ प्रेम त्याने जोडलं. आपण बघतो विवाह प्रसंगामध्ये देखील मी देव ब्राह्मण अग्नीच्या साक्षीने स्वीकार केला. अशा रीतीने आपण त्या बंधनामध्ये अडकत असतो. आपल्याकडे अग्नीचं महात्म्य हे साक्ष देण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. आणि हनुमंताला माहित आहे की प्रभू रामचंद्रांना अग्नी हा विशेष प्रिय आहे, कारण अग्नीमध्ये त्यांच्या परमप्रिय सीताजींचं आत्ता निवास आहे. जणू काही सीताजींचं स्मरण करवतच हनुमंताने प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवाची ही मैत्री घडवून आणली. यावरती देखील पूज्य राजेश्वरानंद सरस्वतीजी फार सुंदर विधान करतात. लक्ष्मणाला त्यावेळेला म्हणे अचानक एक रूपक सुचतं की सुग्रीवा, आता प्रभू रामचंद्रांशी तू मैत्री करतोयस बर का, आणि मैत्रीचा अर्थ आहे समर्पण. या अग्नीमध्ये जो दाह आहे, त्याची जी एक उष्णता आहे, त्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांचं रूप आहे. आणि या अग्नीमध्ये ज्या समिधा पडतायत ना, तसं या वाळलेल्या समिधेसारखं तुझं जीवन आहे. मग तू काय कर, या वाळलेल्या समिधांना
प्रभू रामचंद्र रूपी अग्नीमध्ये समर्पित कर आणि तुला प्रभू रामचंद्र अग्नीचा आकार देऊन टाकतील, म्हणजे ते तुला अगदी आपल्यासारखं करून टाकतील. असं हनुमंताने सुंदर रूपक सुग्रीवाला ऐकवलं. हनुमंताने नाही, लक्ष्मणाने असं सुंदर रूपक सुग्रीवाला ऐकवलं. यावरती प्रभू रामचंद्र हसून लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा, तू रूपक तर फार छान सांगितलंस रे, परंतु मला सांग, अग्नी आहे, लाकूड आहे, परंतु आग लागत नाही, याचं कारण काय आहे? लक्ष्मण विचार करतो, म्हणतो, अग्नी आहे, लाकूड आहे, तर आग लागलीच पाहिजे. पण आपणही बघतो ना, कधी कधी नुसतीच दुगदुगी असते, आग काही केल्या प्रज्वलित होत नाही. काय कारण आहे लक्ष्मणा? लक्ष्मण म्हणतो, हा, हे तर ऐकलंय, बघितलं पण आहे. आग लागत नाही याचं कारण वायू नसतो. हा, मग जर वायू आला तर काय होईल? लगेच दाह होईल, लगेच अग्नीमध्ये त्या लाकडांचं समर्पण होऊन जाईल. अगदी बरोबर. एक लक्षात घे, या अग्नीच्या साक्षीमध्ये सुग्रीवाचं समर्पण होईल, परंतु पवनपुत्राच्या संयोगाने होईल. पवनपुत्राच्या शिवाय, या संयोगाशिवाय जीव आपल्या समर्पणाला माझ्या अग्नीमध्ये करू शकणार नाही. मी केवळ त्याचंच समर्पण घेईन ज्याचा संयोग पवनपुत्राशी आहे. काय सुंदर कथा आहे, केवढी वैविध्यता आहे हो या रामकथेमध्ये. किती विचाराचे नवीन नवीन कंगोरे आहेत. अशी ही अग्नीच्या साक्षीने प्रतिज्ञतापूर्वक हनुमंताने सुग्रीवाची आणि रामरायाची मैत्री घडवून आणली. आता बघा, या मैत्रीचे देखील काही नियम असतात. मैत्री साधारणतः दोन समविचारी लोकांमध्ये होते, ज्यांचे विचार एकमेकांशी जुळतायत. आता इथं सुग्रीव जो भयभीत विचाराचा आहे, जो संशयी विचाराचा आहे, जो सर्व प्रकारच्या विषयांमध्ये आसक्त आहे, अशा विचारांचा आहे. आणि कुठं प्रभू रामचंद्र, ज्यांचे हे एक स्वाभाविक वैराग्य आहे, स्वाभाविक तपस्वी वृत्ती आहे, ज्यांना कधीच कोणाविषयी संशय नाही. एक रडतो आहे, तो आपलं गेलेलं राज्य परत मिळवण्यासाठी. आणि इथं प्रभू रामचंद्र सीताजींच्या विरहामध्ये जरी शोकाकुल असले, तरी अंतरंगामधली त्यांची प्रसन्नता याच्या जवळपास देखील सुग्रीवाचं मन जाऊ शकत नाही. मग मला सांगा की असा जर व्यावहारिक पातळीवरती आपली कोणाशी मैत्री झाली, तर काही दिवसातच आपल्या लक्षात येतं की अरे बापरे, हे तर जमीन आसमानाचं अंतर आहे विचारांमध्ये. हनुमंत हे जाणून होता की आपण ज्याची शिफारस केलेली आहे ते सुग्रीवाचं अंतरंग प्रभू रामचंद्रांना लवकरच व्यवहाराच्या आधाराने लक्षात येईल. म्हणून मैत्रीचा हा बंध हनुमंताने मध्ये ठेवला की रामा, विसरू नकोस, हा सुग्रीव चुकणार आहे, एक नाही अनेक वेळा चुकणार आहे, परंतु पुन्हा पुन्हा तू त्याला क्षमा कर. आणि मैत्री टिकवण्यासाठी काय करावं लागतं? जो खऱ्या अर्थाने विचारांनी मोठा आहे, त्याने चुकलेल्या व्यक्तीच्या या सर्व चुकांना पोटात घ्यायला पाहिजे. झले त्याला योग्य काय आहे, तू कुठं चुकला हे सांगायला काही हरकत नाही, परंतु ह्यामुळं मैत्री तोडणं हे सख्यत्वामध्ये जो ज्येष्ठ आहे त्याला शोभून दिसत नाही. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांना अग्नीच्या साक्षीने हनुमंताने मैत्री घडवून आणली. हनुमंत अग्नीशिवाय देखील ती मैत्री करून आणलं असतं तरी चाललं असतं, परंतु प्रभू रामचंद्रांना त्याने जणू काही हे स्मरण दिलं की त्याच्या दोषांना तुम्ही अग्नीमध्ये समर्पित करा, भस्मसात करून टाका. आणि आपण बघा, यानंतर कितीतरी वेळेला सुग्रीव चुकीचं बोललाय, चुकीचा वागलाय, चुकीचं आचरण करून बसलाय, परंतु या सगळ्यांवरती प्रभू रामचंद्रांनी आपल्या ममतेचं छत्र ठेवलं, कारण एकच शिफारस हनुमंताची आहे. गोस्वामीजी लिहितात की निप्रीति कछु बीच न राखा, लक्ष्मण राम चरित सब भाषा, कह सुग्रीव नयन भरी बारी, मिली ही नाथ मिथिलेश कुमारी.
प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवांनीच ही मैत्री या अग्नीच्या साक्षीने हनुमंताने घडवली. दोघांच्याही या प्रेमाचं, या मनोमिलनाचा हा क्षण होता. गोस्वामीजी लिहितात की या दोघांच्याही मध्ये आता कुठलंही अंतर राहिलं नाही. तत्पश्चात लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांचा हा संपूर्ण वृत्तांत, संपूर्ण इतिहास सुग्रीवाला सांगितला. मला वाटतं की जे पूज्य राजेश्वरानंदांनी जे रूपक सांगितलं ते या लक्ष्मणाच्या संवादाच्या संदर्भाने इथं आपल्याला सांगितलं. लक्ष्मणाने प्रभू रामचंद्रांचा सर्व वृत्तांत सांगितला की नेमकं प्रभू रामचंद्रांची पत्नी जानकी हिचं अपहरण कुठून झालं, कशा पद्धतीने झालं, परंतु या वनामध्ये येण्याच्या मागचं कारण काय होतं, प्रभू रामचंद्र कोण आहेत, अयोध्या कुठं आहे, या सर्व गोष्टींचा वृत्तांत प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाच्या द्वारे सुग्रीवापर्यंत पोहोचवला. तेव्हा सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांचं हे सर्व चरित्र ऐकलं आणि खऱ्या अर्थाने त्याच्या या सख्यत्वाला त्याने निभवायला सुरुवात केली. सुग्रीवाने डोळ्यामध्ये पाणी आणून प्रभू रामचंद्रांना आश्वस्त केले की हे प्रभो, हे नाथ, आपल्याला निश्चितच आपल्या पत्नीची अर्थात जानकी मातेची पुनर्प्राप्ती होईल. बघा सज्जनो, मैत्रीमध्ये देखील बऱ्याचदा काही शब्द हे इतके आपल्याला आश्वस्त करून जातात की आपण जर एखाद्या संकटामध्ये असोत, एखाद्या विवंचनेमध्ये असोत आणि जरी तो प्रश्न सुटला नाही, परंतु जर कोणी आपल्या पाठीवरती नुसतं हात टाकून म्हणाला, अरे काही नाही रे, होईल लगेच नीट, कधी कधी हे शब्द देखील इतके आधार देऊन जातात की असं वाटतं की तो प्रश्न सुटलाच आहे. आता केवळ काळ हे एक त्याच्यावरचं औषध आहे, तो प्रश्न सुटल्यातच जमा आहे. प्रभू रामचंद्रांच्या या आत्ताच्या स्थितीवरती सुग्रीवाचे हे शब्द देखील असंच जादूसारखं कार्य करून गेले की प्रभू मिथिलेश कुमारी जानकी जी याची प्राप्ती आपल्याला निश्चित होईल. आणि तत्पश्चात सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांना हे विधान करण्याच्या मागचं कारण देखील सांगितलं. हा केवळ त्याचा वरवरचा वचनाचा भाग नव्हता, तर त्याने या घटनेचं असलेलं स्मरण प्रभू रामचंद्रांना करून दिलं. आज वेळेअभावी त्या चौपायांमध्ये आपण जात नाही, परंतु या सर्व कथानकाच्या शेवटी जेव्हा प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाकडून हा सर्व वृत्तांत ऐकला की जानकी मातेचं अपहरण होताना सुग्रीव आणि त्याच्या सैन्याने पाहिलेलं आहे आणि त्यामुळं सुग्रीव म्हणतो की हे प्रभू, आपल्याला जानकी माता निश्चित पुन्हा प्राप्त होईल. हे ऐकल्यानंतर सखा बचन सुनी हर्षे कृपा सिंधु बलसी कारण कवन बसहु बन मोहि कहु सुग्रीव. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्रजी आपले मित्रवर सुग्रीव याची ही वचनं ऐकून अत्यानंदित झाले. आणि आता प्रभू रामचंद्रांची वेळ आली होती की सुग्रीवावरती या मित्रत्वाच्या आधाराने त्याचं दुःख दूर करण्याचं कार्य अर्थात उपाययोजन करण्याचे. असं सुग्रीवाने नेमकं काय पाहिलं होतं आणि तो वृत्तांत काय होता, सज्जनो, हे ऐकण्याची कुतूहल आपल्या मनामध्ये देखील असेल तर तेव्हा आपण ते कथानक जे सुग्रीवाने या ऋष्यमुख पर्वतावरून पाहिलं होतं त्याचं चिंतन करू आणि तत्पश्चात आपण उद्याच्या कथा प्रवाहामधल्या चौपायांचं चिंतन करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.